मी विदाउट फोन जगू शकतो, मी विदाउट लाईट पण जगू शकतो. तू दाखवतो तर तुला लगा तरी छावी को फोन. ऐसा काय कर रहा है. जास्त ना अगर चालत पण आली ना तरी तिला 15 ते 20 मिनिटं लागतात, तरी ती रिक्षाने येते. तरी अर्धा तास झाला. एक्झामला शिकवते ही आणि मी ऑल क्लिअर आहे. हे वेलकम बॅक आणि स्वागत आहे तुमचं ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि मी जस्ट एक व्हिडिओ शेड्यूल केला आणि जस्ट असं एक ॲनालाइज करत होतो यूट्यूब चॅनल. तर मला आत्ता कळालं की मी लास्ट इयर मीन्स 2023मध्ये मी 80 ब्लॉग्स अपलोड केलेत. म्हणजे मला अजूनही लक्षात आहे जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं समथिंग 2019मध्ये 15 मार्च 2019मध्ये चालू केलं होतं. तेव्हा मी पूर्ण वर्षात फक्त 7 व्हिडिओ अपलोड केले होते. त्याच्यानंतर मी 14 व्हिडिओ अपलोड्स केले, त्यानंतर 24, नंतर मग 47, मग लास्ट इयर आता मी 80 ब्लॉग अपलोड केले. आणि ही चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हा इयर मला असं वाटतं की मी 100+ व्हिडिओ बनवेलच. मी काय बोलतोय, काय फायदा आहे एवढं लवकर यायचा. म्हणजे जायचं तर आम्हाला दुसऱ्या लेक्चरलाच आहे, पहिला बंक करून. कारण की बंक ती घेईल आपल्याला. अरे किती वाजता येते, 7:30-8ला लेक्चर संपतो. पोरगी मी सांगतो ना, ही पोरगी अजून निघाली पण नसेल. तिला 5 मिनिटं अगोदर बोलली होती निघाली आहे, आणि आता बोलते की नूडल्स गरम करत होती. नूडल्स गरम करून झाल्यावर बोलते की आता निघाली, आणि आता परत बोलते की नूडल्स गरम करत होती. नाही, त्याच्या आधी माझे कॉलच नाही उचलले. मग तेच झालं बाई, ही निघाली नसणार, गॅरंटी देतो मी. हे तर भाई अनु मॅमचं आहे म्हणून मी आलोय आणि थोडं सिरियसली घेतोय. नाहीतर भाई मी ह्या लोकांना सगळेच लेक्चर बंक करायला बोललो असतो अगर अनु मॅमचा लेक्चर नसला असता तर. सगळे लेक्चर सगळे 9:30-12 वाजेपर्यंत असंच बसवलं असतं मी अगर नसतं तर. पण ठीक आहे, आता येते तर वाट बघावं लागेल. भाई जास्त ना अगर चालत पण आली ना तरी तिला 15 ते 20 मिनिटं लागतात, तरी ती रिक्षाने येते. तरी अर्धा तास झाला. 6:57 म्हणजे 7 पण नाही वाजले होते. 7ला तर मी करेक्ट 7ला मी इथे होतो स्टेशनला. 10-15 मिनिटात थांब. 10-15 मिनिटाचे इथे अर्धा तास निघून गेले. तो रोज लेट होतो ना, रोज लेट, तो आलाय टायमावरती आणि अजून ती नाही आली आहे. थांब ना जरा, ती येते 2 मिनिटं. भाई आमच्यासोबत राहा ना थोडं. म्हणजे कसं आहे, तू असशील तर मॅमला खरं पटेल ना, लेट खरं झालाय. भाई तू रोज लेट येतो, तू टायमावरती आलास. मी काय बोलू तिला, मी कुठे राहते. अबे तू रिक्षाने तिकडून आला रे, तू भांडुपला राहतो, ही तर वेस्टला राहते. काय थांब, 5 मिनिटं थांब, मग जाऊ. येलच ती, म्हणजे आम्हाला पण बोलते कधीपासून 5 मिनिटं पण ये. दाखव ना, ते आयडी मागतायत, आयडी पण नाही दाखवली. ते बघतच येते आयडी, फक्त नाटक केलंय. अबे स्वतः लेट करते. एवढं लेट केलंय ऐक, एवढं लेट केलंय, आंघोळ तरी करून यायचं. दिसतही नाहीये. पण नाही गेली आहे भाई, आम्हाला ओरडते बिचारायला. मी थांबून ठेवलं भाई. पहिला लेक्चर ना फक्त 15 मिनिटं बसलो आणि त्यानंतर लेक्चर संपला. हेलो गाइस, वेलकम टू विशाल @9 @9 क्या 19 सिर्फ विशाल 19, सिर्फ विशाल 19. काही दोस्त आहे. इंस्टावरती अंडरस्कोर आहे. आणि मग चॅनलचं नाव काय? विशाल 19. तो 19 अरे 19 गैप है ना बीच में. विशाल एक का गैप है, गॅप स्पेस है ही नाही. तर आज ना पहिल्यांदा 3 लेक्चर केले. ॲक्च्युली तिसरा करणार नव्हतो, पण हिच्यामुळे केला. ही घ्यायला आलेली. 9:30चा लेक्चर होता आणि ही समथिंग 9:45 का 10ला खाली बोलवायला आली होती. आणि मी नाही बोललो होतो कारण की माझं मन नव्हतं. मग नंतर मी विचार केला, सोड, कसं जनावरला आम्ही प्रेम करतो, त्याचं ऐकलं पाहिजे. बोल ब्लॉग मध्ये सॉरी बोल लवकर. कशाला सॉरी? तू सॉरी बोललं पाहिजे. मी हिच्यासाठी लेक्चर आता करायला मला लागलो. 4-5 वेळा सॉरी बोललाय, आला नाही. वाटतंय का मला? बोललाय. मी वाटतं का मी सॉरी बोलणार? एक्सेप्ट कर. मी हिला सॉरी बोलणार. ही कोण लागून गेली का? बोललाय तो, सिरियसली बोललाय. तसंही 2च करणार होतो, पण ठीक आहे. ऑल क्रेडिट गोज टू जान्हवी. आडनाव काय तिचं? शिंदे. आज मला हे पण कळालं की हा माझा पहिला लेक्चर होता वैष्णवी मॅमसोबत. पहिला 12 लेक्चर झाले, म्हणून हा पहिला लेक्चर आहे माझा. विचार कर किती मोठी गोष्ट आहे. आणि आज आम्हाला दीक्षा पार्टी पण देते. कुठे जरा लाव भाई. रील शूट केलाय, एडिट केलाय, डायमेन्शन पेजवरती पहिला व्हिडिओ गेला तिचा. लगा तरी छावी को फोन. ऐसा काय कर रहा है, हे तो हे बता ना फिर. म्हणून पहिला केटी लावायचीच नाही ना. तुमचीच नरपंडी लागली आहे. मला एक्झामला शिकवते ही आणि मी ऑल क्लिअर आहे.
ती मॅमची चुकी आहे एक्झाम मध्ये. मी तुला हळू बोलली की बोल, हळू बोल. रिचेकिंगला हा, एवढं देणार रागायची नाही. गरज नाहीये. मग गप्प हळू ते बोल. ब्लॉग मध्ये सांगू नको की मला केटी लागली आहे. काय तर आहे ना पण काकी, सांगू नको बोलतेय तर. काकी केटी लागली तिला आणि तुम्हाला बिना सांगता पैसे कुठून झोल मारले माहित नाही आणि भरले पण आहेत पैसे केटीचे. 1200 रुपये भरले, कुठून मारले? माझं काय म्हणणं आहे की हिने मला शिकवलं, सगळे सब्जेक्ट शिकवले आणि मी सगळ्यामध्ये पास आहे आणि ही 3 मध्ये केटी आहे. हिला कसं काय शक्य आहे हे? मला शिकायचं विशाल, मला येतं. मला फक्त रिव्हिजन आहे. तू आयुषचा कॉपी केलाय, तिने कोणाचं कॉपी नाही केलंय. गपरा दाखवतो तर तुला बरोबर. चीट कोण पण चीट कधीच नाही आयुष्यात, चीट नाही. खोटारडा खोटारडा. विशाल भाई उसको बोल देने के लिए थोड़ी होता है. 2 वडापाव, 2 ग्रुपमध्ये बघ ना फायनान्शियल. ब्रोकर आहे तुझा काहीतरी दाखवायचं. काय? आई ग, एवढी अमिरी असली पाहिजे ना. तेच बोललो मला आज पार्टीला, तू हा कशी बोलली? काल मेसेज करते की आज जाऊया खायला. कसं शक्य आहे हे? पण येते रे. काय दिसा काय हे दे मला, हा कलर चांगला आहे, बघू घालून बघू. हे काय होतंय आज कॉलेजमध्ये एवढं विशाल उद्या बॅडमिंटन आणू. एवढं? हा आण ना. बॅडमिंटन कोर्ट असाच पडलाय. बॅडमिंटन कोर्ट कधी वापरायचं आहे आपण? माझ्या मम्मीने नवीन आणि तसंही वेस्टला राहते. ठीक आहे, आणून वेस्टला ठेव. काय म्हणत आहे. हा ते काहीतरी चालू आहे. माझा इव्हेंट आहे, प्रायव्हेट इव्हेंट आहे. या माझं लग्न आहे, माझं लग्न आहे. अरे मग उगाच नाही, मंडप नाही सजवतोय मी उगाच. ए भाई हा शादी आहे. वो लड़की डायरेक्ट तभी रिव्हील करून मला. तोंड बघितलं का लडकीला भेटायला. ये तू निघालोय जरा. आता किती वाजले? 12, 12:30 वाजायला आले. आता आम्हाला भाई 1 मिनिट, हा चुकीचा टाइम आहे ऍक्च्युली. माहितीये कधी कधी बंद असतो. आपण कोणत्या स्ट्रीम मधले? कॉमर्स. शिकवतात काय? केमिस्ट्री. हा मग केमिस्ट्री घ्यायचीच असते तर मी घेतली नसती, सायन्सच. काय म्हणे यार, ऑनलाईन एक्झाम होते. अगर नाही दिली तर पैसे भरा आणि प्लस असाइनमेंट वेगळी द्या. भाई तू फेल हुआ था. मैं फेल हुआ था. फेल भाई तू फेल हुआ है. अबे नाही, अबे ह्यानी स्कॅम केलाय. हा पण फेल होता, पण ह्यानी ना तिकडे नाव अटॅच केलं की हा मॅम मैंने दी आहे एक्झाम. ते ऍक्च्युली त्यांची शीट हरवली होती की कुणी दिली आहे कुणी नाही. मग ह्यानी भाई पटेलीत बोललं मॅम हा मॅम मैंने दी आहे. मॅमने तिथे टिक केलं आणि मी विसरलो बोलायला, म्हणून मग तिने नापास केलं मला. आई चिल्ड घेऊन ये, गरमी आधीच खूप आहे. अरे बाबा सकाळी घालून आलो होतो, सकाळी थंडी वाजत होती. आता मला काय माहिती की मला माहिती आहे की मुंबईमध्ये 12 महिने फक्त गरमीच असते, पण स्टील जरा सकाळी खूप जास्त होतं. नाही करू शकतो रे, पण माझी गाडी कशी ट्रेन 3-3 तासाला एक ट्रेन असते ना, मग खूप गर्दी असते. हा मग 3-3 तासाला एक ट्रेन असते. काय गरज आहे? 3 तासात 10 मिनिटांनी ट्रेन असतात. 4 चौघात पोरं पण आहेत थोडी. माझ्यासारखे सभ्य नसतात सगळी इकडे. हे असे ह्याच्यासारखे निर्लज्ज पण असतात, वाईट नजरेचे. बोलतोय की काय? नाही माझ्यासारखी एकदम काय बोलतात ते सिन्सिअर संस्कारी नसतात ना बाई. तू बिल भरायला आली आहे, आम्हाला वाटलं आम्हाला भेटायला आली आहे. शिट. मी माझ्या नाही मी भेटायला येत होती. मम्मा बोलली बिलचे 2000 चल आपण तुला काहीतरी खाऊया. कॅन्टीन काय लाईट बिल काय तुम्ही नको बाई. लाईट लाईट कापतील जास्त. बाई विदाऊट लाईट राहू शकतो माणूस. आपले पूर्वज कसे राहायचे विदाऊट लाईट? अरे आपले पूर्वज कसे राहायचे विदाऊट लाईट? बंद. लाईट कशी बंद? मी विदाऊट फोन जगू शकतो, मी विदाऊट लाईट पण जगू शकतो. तू एकदा ट्राय कर. त्या आपण त्या 2000चं काय खाऊया. हा तर भाई मी तुषार आणि दीक्षा आणि सानिका आम्ही निघालो होतो घरी जायला आणि भांडूपपर्यंत पण पोचलो आणि भांडूपवरनं परत युटर्न मारला आणि परत कॉलेजला आलो. थोडंसं काहीतरी काम होतं ते थोडंसं राहिलं होतं. काय सीन झाला असता पोलीस कंप्लेंट करावं लागली असती कारण की मी ID विसरलो होतो.
भाई ते खूप झंझट आहे म्हणून हे येणं परवडलं. भाई मी पूर्ण विक्रोळी स्टेशनपर्यंत पण गेलो असतो ना तरी भाई मी रिटर्न आलोच असतो कॉलेजला. विदाऊट आय डी तर तुम्हाला एंट्री भेटणार नाही. आणि फॉर्च्युनेटली नशीब माझा एवढा चांगला होता की ज्या बेंचच्या खाली मी आय डी विसरलो होतो त्याच बेंचच्या खाली आय डी ती भेटली, कारण की तिथे क्लास चालू नव्हता. भाई इतका चांगला नशीब. अगर गेला असतं तरी ते भेटलं असतं मला कॉलेजमध्येच, पण स्टील एक असा सीन होता की कॉलेजमध्ये नाही भेटला असता आणि कुठे दुसरीकडेच हरवलं तर भाई पोलीस कंप्लेंट करा, FIRची कॉपी आणून द्या, मग त्याच्यानंतर मग हे डुप्लिकेट बनवून देणार. ते खूप भाई होतं. त्यापेक्षा भाई येणं परवडतं. आलं, घेतलो भाई. इथे आता नीट जपून ठेवतोय. बाकी आता परत जावा भाई. तर भाई आता विक्रोळी पोचलोय आणि आता एक मध्ये एक कोणता तरी ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे. कोणता आहे तो, कोणते डेज चालू होते तो त्याच्यामधला एक डे मला अजून अपलोड म्हणजे पहिला एडिट करून मग अजून अपलोड करायचा बाकी आहे. तर पहिला ते करीन, त्याच्यानंतर हा वाला करेन. आणि हा वाला पहिला ब्लॉग होता पूर्ण नवीन वर्षाचा, आज काढलाय. बाकी ह्याच्यानंतर ह्याच्याहून चांगले चांगले ब्लॉग येत राहतील. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. बाकी मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.